भारत-पाक दरम्यान आशिया चषकात सामना होणार, पाक सोबत का खेळायचं, भारतीय संतापले। कणकवलीच्या भर बाजारपेठेत मटका, मंत्री नितेश राणेंनी टाकली धाड, मंत्र्यांच्या नंतर कणकवली पोलीस मटक्याच्या अड्ड्यावर। भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला शिवसेनेतून विरोध, सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा पेटला। रुग्णालयाच्या खाटेवर विसावला कुत्रा, आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील प्रकार। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन, सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फोन। बीडीडी चाळकऱ्यांना पुठ्ठ्याच्या नको, खऱ्या किल्ल्या द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी, बीडीडी चाळ किल्ली वाटपावर टीका। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे भेटीमुळे ठाकरे गटात अस्वस्थता, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम। धानोरकर कुटुंबात राजकीय फूट, प्रतिभा धानोरकरांचे धीर अनिल धानोरकर भाजपात, भद्रावती पालिकेचे राजकीय समीकरण बदलणार। जलालाबादचं नाव आता परशुरामपुरी, योगी आदित्यनाथ सरकारनं घेतला निर्णय। आज गावोगावी बैलपोळा सणाचा उत्साह, मानवी जीवनातील श्रमशक्तीचा सन्मान करण्याचा सण। कबुतरांचा तिघांना कळवळा, मर्यादित वेळेत दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे केला अर्ज, कबुतरांना खायला घालायला 3 कंपन्या सरसावल्या। कबूतर हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत, नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला, राजकडून विकासाची आणखी एक ब्ल्यूप्रिंट। शेतकरी कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचं लक्षवेधी आंदोलन, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत वेधलं लक्ष। जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विनापरवानगी झाडं कापणाऱ्यांना कायदेशीर कारवाई होणार। कुत्र्यांच्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल। राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर। नाशिकमध्ये पाऊस थांबला, मात्र गावात पाणी भरलेलंच, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं जागोजागी पाणी तुंबलं, रामकुंड आणि गोदा घाट पाण्यात। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, पंढरपुरात पूरस्थिती, व्यासनारायण झोपडपट्टी, अंबिकानगरमधील घरात शिरलं पुराचं पाणी। नांदूर मधमेश्वर धरणातून 8 वक्रकार गेटच्या माध्यमातून 45,765 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापुरात खड्ड्यांचा अनोखा निषेध, युवकानं चक्क खड्ड्यातील घाण पाण्यानं धुतलं तोंड। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 8 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर, मात्र 9व्या खटल्यातील जामीन अर्जावर निकाल प्रलंबित असल्यानं तूर्त मुक्काम तुरुंगातच। जीएसटी